सर जाऊ द्या ना तो विषय. हे बघा, तुम्ही बरे झालात हेच महत्वाचं होतं माझ्यासाठी. ओके, ठीक आहे. पण जे काय होतं ते सॉर्ट आउट झालंय ना, म्हणजे परत आता तो विषय नाही ना? अजिबात नाही. ओके समजा ठीक झालंय. ओके, गुड. तुम्ही अजून सुद्धा या डोळ्यांशी बोलता का? अजून पण म्हणजे आयुष्यभर बोलेन मी या डोळ्यांची. पारू, तुला माहितीये का, सध्या माझ्या आयुष्यात आहे ना, एक तू आहेस मैत्रीण, आणि एक ही. पारू, तुझी कोणी बहीण आहे का ग अशाच डोळ्यांची? नाही तर. मग कसं कळणार आहे मला कोण आहे ही, कुठे राहते ही? जे काय इन्फॉर्मेशन होती ती फक्त हरीश कडे होती हिच्याबद्दल. आता सॉरी, आय एम रिअली सॉरी. हरीश बद्दल बोलायला नको होतं. आय एम रिअली सॉरी. हरकत नाही सर, हरकत नाही. जुन्या समध्या गोष्टी मी विसरून गेली आता. आणि माझ्या आयुष्याचं जे सत्य आहे ते मी स्वीकारलंय आणि नवीन सुरुवात केली. व्हेरी गुड. हे बघा, असं होतंय माझं. तुमच्याशी बोलत बसल्याने विसरून गेले. काय झालं? देवी आईने तुम्हाला खाली बोलवलंय. ओ चला पड्डीशी. ओके, ठीक आहे, मी आलोच. अजून किती वेळ या आदित्यची वाट बघायची आपण? हल्ली कुठे कुठे बिझी असतो हा मुलगा? ऐक, सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. नो प्रॉब्लेम. ऐक, उद्या आपल्याला एक अतिशय महत्त्वाची डील क्रॅक करायची. पुढच्या महिन्यात आपल्याला आपल्या कंपनीचे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आहेत. त्यामुळे आदित्य, प्रीतम, मला तुम्ही दोघंही त्या मीटिंगला हव्यात. त्याप्रमाणे तुमचं उद्याचं शेड्यूल तयार करा. आणि हां, उद्याच आपण त्या प्रोडक्टचे लोगोज पण फायनलाइज करू. आणि प्रीतम आणि दिशा, तुम्ही मार्केटिंग सांभाळायचे. वहिनी, मी काय म्हणते, आपण जर प्रॉडक्ट्स नवीन लॉन्च करणार आहोत तर मग ब्रँड अँबॅसेडर पण नवीनच असेल ना? दामिनी, तुला बोलायलाच हवं का ग? आणि काकू, पारू आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करते ऑलरेडी. तिचा चेहरा लोकांना आपलासा आणि ओळखीचा वाटतो. ती लोकांना आपली वाटते. आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचं झालं तर तिच्यामुळे आपल्या कंपनीला प्रॉफिटच झालं. वा आदित्य, त्या पारूचं कौतुक करताना तू थकत नाहीस रे अजिबात. प्रेमात वगैरे पडला नाहीयेस ना? काकू, दामिनी, तोंड सांभाळून बोल. आणि आदित्य पारूचं नाही, आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरचं कौतुक करतोय. फरक लक्षात घे. मला वाटतं की दादा बरोबर बोलतो. पारूच आपल्या कंपनीची बेस्ट ब्रँड अँबॅसेडर. आणि मला तरी काही बदलायची गरज वाटत नाही. पण मी काय म्हणते वहिनी, तुम्ही दामिनी, तू काहीही बोलू नकोस. ज्यांचं मत महत्वाचं आहे त्यांचं मत मी विचारलंय आणि माझा निर्णय झालाय. आपल्या या पुढच्या प्रोडक्टसाठी सुद्धा पारूच आपली ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. प्रीतम, आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं? त्याला कशाला विचारताय सासू मॉम? त्याला कुठे काय माहित असतं. तुम्हाला स्कूलच्या प्रोजेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे प्रिया देऊ शकते. प्रिया, सांग सासू मॉमला सगळं. अहिल्या मॅडम, सॉरी पण मी काहीच सांगणार नाही. मी या प्रोजेक्टमध्ये फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करते. पण खरे इन्चार्ज तर प्रीतम सरच आहेत आणि ते त्यांचं काम खूप मनापासून करतात.
प्रत्येक बारीक सारीक गोष्ट खूप लक्ष देऊन करूनही घेताय. त्यामुळे या प्रोजेक्टचे डिटेल्स सुद्धा प्रीतम सरच देतील. प्रीतम सर, प्रीतम, ऑफिसमध्ये आपली मीटिंग आहेच, तेव्हाच मला सगळं सविस्तर सांग. ओके कूल. एक्सक्यूज मी सासूमा. वहिनी मी पण आले. हा, ही अॅनाबेल समजते काय स्वतःला? एक बेसिक एम्प्लॉई आहे ना इथे, मग तसं का नाही राहते ती? अॅना. ती प्रिया नॉनसेन्स. दिशा, मला काय वाटतं माहितीये का, तुझं ना लकच खराब आहे. म्हणजे बघ, पहिले पारू एकटीच होती, आता ही प्रिया पण. दोघींनी मिळून या घरात तुझा कचरा केलाय ग, अगदी कचरा. अक्षरशः नाचतायत तुझ्या डोक्यावर, कळतंय ना? डोक्यावर बसलेल्यांना उचलून खाली कसं आपटायचं ना, हे मला व्यवस्थित माहितीये. तू नको माझी काळजी करूस टॅमी. बिचारी गो बिचारी. तुझ्यापेक्षा ना मीच बरी. म्हणजे कधी कधी माझा अपमान होतोय हेही मला कळत नाही. पण तुला ना, तुला या घरात शून्य किंमत आहे ग, अगदी शून्य. असं असं वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय दिशा. पण काय ग दिशा, तू त्या फालतू पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून पटवू शकली नाहीस. द गेम इज नॉट ओव्हर येट टॅमी. ती पारू आता किती दिवस ब्रँड अँबॅसेडर म्हणून राहते ना, हे बघाच तुम्ही आता. एक मिनिट, म्हणजे काहीतरी प्लॅन सुरू आहे ना तुझ्या डोक्यात? सांग ना, काय आहे? फोटोशूट. फोटोशूट? सासू मॉम नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतात ना, मग त्यासाठी आपल्या ब्रँड अँबॅसेडरचं, पारूचं फोटोशूट करावं लागणार आपल्याला. आपल्याला? दिशा, तू जरा डोक्यावर पडलीयस का? त्या घाणेरड्या पारूचं तू फोटोशूट करणार आहेस? हो, असं फोटोशूट ज्यानं त्या सुसंस्कारी इनोसेंट पारूच्या इज्जतीचे धिंदवडे निघतील. तिला ना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. वाव, हे ऐकायलाच इतकं मस्त वाटतंय. एक मिनिट, पण हे खरंच असं काही होणार आहे का, की नेहमीसारखी आपली तोंडाची हवा? नाही म्हणजे या अशा फोटोशूटला बहिणी परवानगी देतील? तुला ना डॅमी 100 वेळा सांगून झालंय माझं, तुझा नसलेला ब्रेन नको वापरत जाऊस म्हणून. दिशा, या सगळ्याचा विचार मी ऑलरेडी करून झालाय. आई चल, मी रेडी आहे, निघूया ऑफिसला. अरे पारू चहा घेऊन येते, ते घेऊ आणि निघू. ओके, तुझं झालं की सांग. आदित्य, आमचं नशीब आहे की तू त्या ऍक्सिडेंट मधनं सुखरूप बाहेर आलास. आई, तू असताना मला काय होईल का? फक्त तो हरीश निसटला माझ्या हातातून. मी खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा, पण एका पॉइंटला ना त्याला मी पकडणारही होतो, पण तो एका रिक्षात बसून निघून गेला. मला अजून कळलं नाही की तो का पळाला असेल. हे बघ, तो कुठेही पळाला असला तरी एक दिवस तू त्याला माझ्या समोर उभं करशीलच, याची खात्री आहे मला. डेफिनेटली. एक काम कर, ऑफिसमधले सगळे रेकॉर्ड्स चेक कर आणि त्याचा ऑनलाईन ऍक्सेस कट कर. हे डेफिनेटली कर. आदित्य, तुझ्यावर सतत संकट येत आहेत, मला काळजी वाटते रे. मागे गुरुजी म्हणाले होते की तुझी बायको हे तुझं सुरक्षा कवच असेल. मला असं वाटतंय की आता तुझ्यासाठी मुलगी बघायची वेळ आलेली आहे. आई, तू बोट दाखवशील त्या मुलीसोबत मी डोळे झाकून लग्न करायला तयार.
देवी आई चाय ठेवलाय. हा. पारू ऐकलंस का आदित्य काय म्हणतोय ते? आता आपल्यालाच मुलगी शोधायची आहे त्याच्यासाठी. आई थांब रे, तू मैत्रीण आहेस ना त्याची? तू सांग आदित्यला कशी मुलगी आवडते? आदित्य सर सांगा ना, तुम्हाला कशी मुलगी आवडेल? मला कशी मुलगी आवडेल? अगदी अशी मुलगी आवडेल, माझ्या आईची सावली. चालेल, आपण तुझ्यासाठी सेम अशी मुलगी शोधू. चला लवकर, चहा पिऊन निघायचंय. हो. मी तोपर्यंत सांगतो. हो प्रिया मॅम, एकट्या एकट्या बसून गुपचूप फक्त मुलांचे फोटो बघताय हा? द्या ना फोन. अहो, थांब. अहो, आणि असं कुठे लिहिलंय की मुलींनी मुलांचे फोटो नाही बघायचे? पॉइंट आहे, पॉइंट आहे. अहो मुलांचे फोटो नव्हते बघत मी. म्हणजे कोणाच? नाही म्हणजे मुलंच आहेत ही पण. ऍक्च्युली ना माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघतायत, सो माझ्यासाठी काही स्थळ सांगून आलेत आणि त्यांचेच फोटो आहेत हे. आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची, खूप आनंदाची गोष्ट आहे. मला तर किती आनंद झालाय काय सांगू. हो. हो, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही अजून मुलगा पसंत नाही केलाय ना? नाही म्हणजे नसेलच. हो, मुलगा पसंत पडायला तुम्ही फोटो बघू कुठे दिलायत नीट? त्या आधीच फोन खेचून घेतलात ना. हो का? बरं मग द्या, आपण दोघं सोबतच बघूया. हा कसा वाटतो तुम्हाला? बरं आहे. हा बरा आहे. हा बघा, याचा कपाळ केवढा आहे. तुम्ही आणि तुमची मुलं दोघं क्रिकेट खेळायला याच्यावर. प्रीतम सर. अरे बापरे, हा बघा केवढा रागात बघतो. अख्खा आयुष्य जायला याला मनवण्यात, तरी काय होणार नाही. प्रिया मॅम, यातलं कोणीच तुम्हाला सुटवल्याचं नाहीये. हा पण माझ्या ओळखीत एक मुलगा आहे हा, तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. काय? येस तुमच्या ओळखीत माझ्यासाठी परफेक्ट मुलगा आहे? येस. कुठे? बघू, दाखवा ना. एक मिनिट, हे पकड. मॅडम ते प्रीतम सर, हो किती फनी आहात हो तुम्ही. म्हणजे तुम्ही असं मध्ये मध्ये जोक मारून मला हसवताना मला खरंच खूप आवडतं. गालावर का हात ठेवलाय? खाज खाज आली होती मला, ते म्हणून. बरं चला निघूया आपण. शाळेसंदर्भात मीटिंगसाठी जायचंय ना? अहिल्या मॅडम पण रेडी झाली असतील आय थिंक. हो. मी होते पुढे. या हा तुम्ही. या हे पुढे. प्रिया मॅडम, खरंच खूप आवडता मला. अगदी दिवस आहे. बाण जरी बघितलं तर माझं काय खरं नाही. गणी, गणी, चल
चल मी तुला जेवा गणी हे बाळा काय झालं तू रडतोयस कशा पण इथं बघ काय झालं तायडे मला सगळ्या यशात गुण कमी पडले गणी काय रे हे तू तू केवढे कमी गुण आणलीस गणी तू मला काय बोलला होतास गावाकडनं शहरात येऊन लई अभ्यास करणार लई अभ्यास करून लई मोठा माणूस होणार तुला आदित्य सरांसारखा लई मोठा माणूस व्हायचंय ना मग गणी अरे हे तू मला एक सांग हे गुण जर का बाने बघितले आणि बाला वाईट वाटलं तर याचा विचार केलायस का तू अगं तायडे मी काय करू मी किती बी अभ्यास केला तरी आमच्या शाळेत काय शिकवत हेच कळत नाही मला इथले मुलं मुली मला त्यांच्यासोबत खेळायला बी घेत नाहीत जेवताना अभ्यास करताना त्यांच्यासोबत बसवून बी घेत नाहीत ते समधी मुलं मला गावंढळ म्हणून चिडवतात म्हणून माझं अभ्यासात बी लक्ष लागत नाही आणि म्हणून मी कधी कधी शाळेत बी जात नाही गणी अरे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय आपण इथं कशा पायी आलोय शिकायला का नाही मग आपण तेवढंच बघायचं बाकी समधीकडे ना दुर्लक्ष करायचं बघ आणि तुला जर का शाळेत काही अडलं तर तू तू तुझ्या त्या सर मॅडमने विचारू शकतो की ते सांगतील तुला घरी आल्यावर जर का अभ्यासात काही अडचण आली तर प्रिया मॅडम आहेतच की त्या बी शिक्षिका आहेत त्या तुला नक्की सांगतील मला खात्री आहे आणि तसं बी प्रिया मॅडम तुला आवडतात हा की नाही वय तायडे तुझं बरोबर आहे त्या लई समजावून सांगतात आता मला काय प्रश्न अडला ना मी त्यांनाच विचार अगं माझं शान बाळते गणी कसं आहे ना किती बी काय बी झालं तरी अभ्यास मात्र चुकवायचा नाही आणि असल्या बारक्या बारक्या गोष्टींसाठी कशा पाय रडतोयस तुला नाही एक सांगते बघ गावाकडं शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा एखाद वर्षी अचानक पाऊसच नाही पडत तेव्हा तो हार नाही मानत तो वाशेनं जिद्दीनं दुबार पेरणी करतो तेव्हा काय आलं ध्यानात आपण लढायचं आणि जिंकायचं बी हे घे आणि आता अभ्यास करा पारू तुला दिशा मॅडमने बोलवले दिशा मॅडमनी का बरं कसलं तरी फोटोशूटची तयारी सुरू आहे लवकर यायला सांगितले बर मी आलेच तुम्ही भापुड गणी बाळा मी तुला जेवण द्यायलाच आले होते पण आता दिशा मॅडमनी बोलवले म्हणल्यावर जावं लागेल लगेच तू वाढून घेशील का स्वतःच्या हातानं जेवून घ्या वय वय तुम्ही बाहेर निघालात का हो आम्ही ऑफिसला जातो ओ एनिवे तुझं काही महत्वाचं काम होतं का बोल ओके आई मी मामांना गाडी काढायला सांगतो ऍक्च्युली सासू मॉम तुम्ही मला त्या नवीन प्रोडक्टसाठी मार्केटिंग इन्चार्ज केलंच आहे तर आय वॉज थिंकिंग आज एक नवीन फोटोशूट करून घेऊयात पारूचं प्रोडक्ट लॉन्चसाठी म्हणजे न्यू प्रोडक्ट न्यू फोटोज मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून अगं आज पण आज आम्ही एका महत्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला चाललोय आज कसं शक्य आहे पण सासू मॉम हे फोटोशूट ना आपल्या कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं शिवाय बाहेर कुठे जायची वेगळी गरजच नाहीये इथे आपल्या घराच्या एरियामध्येच करून घे आयदर गार्डन मध्ये आणि जर पाऊस आला तर मग आपल्या घरात आणि सासू मॉम खूप वेळ पण नाही लागणार त्यासाठी तुमचा जर माझ्यावर ट्रस्ट असेल तर प्लीज मला हे फोटोशूट करू द्या ना मी तुम्हाला प्रॉमिस करते मी तुम्हाला बिलकुल नाराज नाही करणार माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू कंपनीच्या हिताचा विचार करतेस हे बघून बरं वाटलं तू कर फोटोशूट थँक्यू सासू मॉम तुम्ही जरी इथे नसलात तरी पण मला असं वाटतं हे फोटोशूट तुमच्या गायडन्स खालीच व्हायला पाहिजे मी ना कॉस्ट्युमचे काही फोटोज सिलेक्ट केलेत ते एकदा प्लीज बघून घ्याल दामिनी यांच्या
चांगले आहेत कॉस्ट्युम्स. कर हे फोटोशूट. थँक्यू सासू मॉम. दिशा, तुझ्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सक्सेसफुल पार पडली. फर्स्ट स्टेप नाही, माझा पूर्ण प्लॅनच फुल प्रूफ आहे. नाही त्या पारूचा माज चिरवून तिला माझ्या समोर नाक घासायला लावलं ना तर बघच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.